नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शशांक सर्वांना सांगतो की मी सांगितलंय त्यातला एक जरी शब्द खोटा वाटत असेल ना तर तुम्ही निखिल रावांना विचारू शकता। तेव्हा सुमी लगेच निखिलकडे येत विचारते की निखिल, आपलं बाळ जिवंत आहे ना? निखिल म्हणतो की सुमी, आता मी तुला काय बोलू, तू अशी वागशील ना हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। सुमी मात्र रडायला लागते। तर त्यानंतर डॉक्टर कौशिक सुमीला सांगतात की तुमचं बाळ पिवळं पडलं होतं, अप्पूला बाळाची खूप काळजी वाटली म्हणून क्षणाचाही विलंब न करता ती त्याला माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन आली। योगायोगाने डॉक्टर स्नेहलता सुद्धा तिकडे आल्या आणि तेव्हाच मला हे सगळं कळालं। अप्पूने मला देखील शपथ घातली होती म्हणून माझं तोंड शिवलं होतं। तर दादा आता अप्पूजवळ येतात आणि भावूक होत म्हणतात की इतकं निस्वार्थ कोण असू शकतं, इतका मोठा त्याग केलास, पोटच्या बाळाला सुमीला देऊन टाकलं। अपूर्वा, खरंच मी सुमीच्या वतीने आणि सगळ्यांच्याच वतीने तुझी माफी मागतो असं हात जोडत अप्पूला सांगत असतात। अप्पू मात्र दादांचा हात खाली घेते। तर त्यानंतर डॉक्टर कौशिक म्हणतात की दादा, आता माफी मागायची काही एक गरज नाही, कारण या घरात अप्पूला पोलिसांकडे देण्याची भाषा झाली, तिच्यावर हात उगारला गेला, म्हणूनच मी अप्पूला घेऊन घरी जातोय। सुमी, तुला सुद्धा बाळाला सासरी घेऊन जाण्याची काही एक गरज नाही। तू मात्र धक्क्यानेच अरे बाबा असं उद्गारते। तर माई म्हणतात आता खरं कळल्यावर सुद्धा आम्ही आई आणि बाळाची ताटातूट कशी करणार, अपूर्वाला इथेच राहावं लागेल। तू शशांक म्हणतो की अपूर्वा, मला सरांचं म्हणणं पटतंय, तू खरंच तुझ्या बाबांच्या घरी निघून जा, कारण इथे कोणीच तुला डिझर्व नाही करत। तर डॉक्टर कौशिक म्हणतात की इथे कुणालाच तिच्या भावनांची कदरच नाहीये। बोलते खडूस, अरे तू असं कसं बोलतोस, तुला माहितीये ना या सगळ्यांशिवाय मी नाही राहू शकत। तेव्हा शशांक बोलतो, ते काही मला माहिती नाही, खरंच असं वाटतं की तू सरांसोबत निघून जावंस, कारण इथे कुणालाच तुझी कदर नाहीये। बाकी सगळ्यांचं सोड, मी सुद्धा तुला नीट ओळखू शकलो नाही, कारण जेव्हा तू बाळ घरातून घेऊन गेलीस हे कळल्यावर मी सुद्धा तावातावात सरांकडे तुझी तक्रार करायला आलोच होतो। तिथे गेल्यावर मला खरं काय ते कळलं। तू त्याआधी काय, तेव्हा माझे सुद्धा गैरसमज झालेच होते ना, त्यामुळे तू जा अपूर्वा असं सांगतो। तेव्हा अप्पू हताशपणे म्हणते की ठीक आहे, जर तूच म्हणत असशील तर मी जाते माझ्या घरी। तेव्हा सुवा म्हणते, अप्पू असं नको करूस ग, ज्या बाळासाठी हे सगळं घडलं त्या बाळाला, तुझ्या लेकीलाच तुझी गरज आहे। तेव्हा अप्पू आता प्रेमानेच बाळाला जवळ घेते, त्याचा पापा घेते आणि बाळाला सुमीच्या कुशीत देत म्हणते की हे बाळ सुमीचं होतं आणि तिचंच राहील। सुमे, काळजी करू नकोस, मी माझ्या बाबाच्या घरी गेल्यावर सगळं काही ठीक होईल। ते ऐकून सर्वच जण खूप कासावीस होत असतात, सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं। कुकी शशांकला म्हणतो की प्लीज अप्पूला थांबव, हे फक्त तूच करू शकतो। शशांक मात्र नकारार्थी मान डोलावत असतो। तो तसाच आत निघून जातो। तेव्हा अप्पू म्हणते की चल बाबा, आणि डॉक्टर कौशिक अप्पूला घेऊन निघून जातात। तेव्हा दादा म्हणतात की शशांक म्हणाला तेच खरं आहे, एवढी चांगली सून मिळण्याची आपली योग्यताच नाहीये। आपल्याला हिरा मिळाला होता, हिरा, परंतु आपण तिला ओळखू शकलो नाही असं सर्वांना सांगत असतात। माई मात्र खूपच रडत असतात। तर दुसरीकडे अप्पू आता वर्तकांच्या घरी आलेली असते। तिला सतत तिच्या बाळाची खूप आठवण येत असते आणि तिचा जीव कासावीस होत असतो। डॉक्टर कौशिक तिला समजावत म्हणतात, अप्पू बाळा, जास्त विचार करू नकोस आणि स्वतःला त्रास देखील करून घेऊ नकोस। तर तितक्यात सारिका आत्या परत येतात। तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की अगं, मी तुला म्हटलं होतं ना, अजून नेत्रा सावरली नाहीये, तरीही तिला एकटीला सोडून का आलीस? सारिका आत्या मात्र रडतच अप्पूला मिठी मारतात आणि डॉक्टर कौशिकांना म्हणतात की अप्पू सध्या खूप दुःखात आहे, मी तिला एकटीला सोडणार नाही, तिने बोलायला हवं, तिच्या मनात जे दुःख दाबून ठेवलंय ना, तिने तिच्या दुःखाला वाट मोकळी करून द्यायला हवी ना, असं सांगत असतात। तेव्हा डॉक्टर कौशिक आता सारिका त्यांना बाजूला बोलावतात आणि आपल्याला चुकीची माहिती मिळालीये, जे बाळ गेलं होतं ते सुमीचं आहे आणि आत्ता जे बाळ आहे ते अपूर्वाचं आहे, असं बोलत सर्व काही हकीकत सांगू लागतात। म्हणतात की अप्पूने सुमीचं बाळ गेलंय हे कळल्यावर कुणालाही न सांगता गुपचूप तिचं बाळ सुमीला देऊन टाकलं आणि आता ती सुमी तिच्यावर आरोप करतेय, तिने तिच्यावर हात उगारला, म्हणूनच मी अप्पूला इकडे घेऊन आलो। ते सर्व काही ऐकून सारिका त्यांना मोठा धक्काच बसतो। त्या म्हणतात की काय, चक्क कानिटकरांची मुलगी असं वागू शकते?
तर डॉक्टर कौशिक म्हणतात, मी आता परत अप्पूला तिकडे पाठवणार नाही. सारिका आत्या रडतच म्हणतात की माझ्या अप्पूवर तर दुहेरी आघात झालाय. अप्पू मात्र चिडूनच उठते. त्या दोघांनाही गप्प करत म्हणते की का उगीच चर्चा करताय, त्या सगळ्याचा मला त्रास व्हायला नको म्हणूनच तर मी इकडे आली ना, आणि इथेही आपण तीच चर्चा करणार असू तर मग काय फायदा. सारिका आत्या अप्पूला ठीक आहे जाऊन तू आराम कर असं समजावतात, परंतु अप्पू म्हणते की नाही बाबा, उलट मला ना स्वतःला बिझी ठेवायचंय. मी विचार करतेय यमेचा अभ्यास पुढे सुरू ठेवीन, आणि खडूची सुद्धा हीच इच्छा होती ना की मी पुढे जाऊन खूप शिकावं म्हणून. डॉक्टर कौशिक म्हणतात की ठीक आहे, तुला हवं ते तू कर, आणि तिला खोलीत आरामासाठी घेऊन जातात. तर दुसरीकडे संध्याकाळी शशांकची अवस्था देखील खूपच वाईट असते. त्याला पुन्हा पुन्हा अप्पूला तो कसं सांगायचा की हे बाळ तिचं नाही तर सुमीचं आहे, ते सर्व काही आठवत असतं, आणि तो खूपच बेचैन होत आता अप्पूच्या फोटोकडे पाहत असतो. तेव्हाच सुमी आता त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. माई, सुआ आणि निखिल देखील आलेले असतात. माई प्रेमानेच म्हणतात की शशांक बाळा थोडं खाऊन घे, मात्र सांगतो की मला भूक नाहीये आणि आत्ता मला कुणाशी बोलायचं देखील नाहीये, प्लीज मला जरा वेळ एकट्याने सोडा. मात्र खूप रडत असते. तर सुआ शशांकला समजावत सांगते, कोण चुकलं काय चुकलं हे सगळं बोलण्याची वेळ तर निघून गेलीये, परंतु अपूर्वाच्या बाबतीत ज्या काही चुका घडल्या त्या सगळ्यांनी काय मुद्दाम केल्या नाहीये, काही नकळत घडलंय अरे. तेव्हा सुमी रडतच म्हणते, नाही आई, फक्त माझीच चूक आहे, माझ्यामुळे शशांक दादाचं घर तुटलंय, आणि अप्पू तर काही वर्षापूर्वी या घरात आली, परंतु तरीही ती आपल्या संस्कारांना जागली. मी तर या घरात जन्म घेऊन देखील खोट्या मनाची निघाले. शशांक चिडूनच म्हणतो की आता बोलून काय फायदा, घडलेल्या गोष्टी काय बदलणार आहेत का. तेव्हा निखिल म्हणतो, असं कसं नाही बोलायचं. तर माई म्हणतात, मी जाऊन अप्पूला तिच्या घरून घेऊन येते. शशांक, आम्ही फोन केला होता तिला पण बंद येतंय, तू एकदा डॉक्टर कौशिकांना फोन कर आणि तिला बोलावून घे ना, असं आता गयाबया करत बोलत असतात. तेव्हा शशांक म्हणतो, माई अगं कुठल्या तोंडाने फोन करून तिला बोलावून घेऊ, तुम्ही जितके स्वतःला गुन्हेगार समजताय ना त्यापेक्षा डबल मी स्वतःला समजतोय. आई अगं, मी सतत तिला ओळखायला चुकलोय, ही माणूस म्हणून किती मोठ्या मनाची आहे ना हे आत्ता मला कळायला लागलंय, परंतु खूप उशीर झालाय. तेव्हा सुमी रडतच म्हणते की आणि या सगळ्याला मी निमित्त ठरले. तेव्हा शशांक चिडूनच म्हणतो की होय सुमे, तूच निमित्त ठरलीस, कारण तू तर तिच्यावर ती बाळाला पळून घेऊन गेली, किडनॅप करून घेऊन गेली असे आरोप केले सगळं, परंतु तरीही ती एकदाही म्हणाली नाही की तुझ्यामुळे तिचा तोल जाऊन ती खाली पडली. हे सगळं आरोप करणं कमी वाटलं की काय म्हणून तू तिच्यावर हात उगारलास का, तर ती बाळाला दवाखान्यात घेऊन गेली होती म्हणून, असं आता चिडूनच बोलत असतो. तेव्हा माई म्हणतात, शशांक बाळा रे शांत हो. शशांक कळकळीनेच म्हणतो की माई अगं कसं शांत होऊ. डॉक्टर कौशिक त्यांना तर सगळं माहिती होतं तरीही ते गप्प राहिले का, तर अपूर्वाने त्यांना शपथ घातली होती म्हणून, आणि ही सुमी ही त्यांच्या समोर त्यांच्या मुलीवर हात उगारतीये, त्यांना काय वाटलं असेल. नाही, मी तर आता त्यांच्या समोर जाऊच शकत नाही असं वैतागत बोलत असतो. तेव्हा सुआ म्हणते की असं शांत बसून कसं चालेल, काहीतरी मार्ग काढावाच लागेल ना. तेव्हा शशांक बोलतो, जेव्हा आपण अपूर्वाला दुखावलं ना तेव्हाच आपले सगळे मार्ग बंद झाले. त्यानंतर तो सांगतो की सुमे अगं, आपलं बालपण आठव, आपण आईपेक्षा माईकडे जास्त राहिलोय. आपल्या घरात पन्ना काकू, आई, माई हे फक्त बोलायला, परंतु त्यांनी तर आपल्या सगळ्यांना समान वागणूक दिली ना, मग तरीही तू असं कसं वागलीस. तेव्हा सुमी रडतच हात जोडत शशांकला म्हणते की तू प्लीज अपूर्वाला परत घेऊन ये, मी हवं तर पाया पडून तिची माफी मागेल. तेव्हा शशांक रागानेच म्हणतो की नाही, मी ती चूक आता पुन्हा परत करणार नाही, अपूर्वा या घरात परत येणार नाही. तर पुढील भागात आणि पन्ना आता अप्पूच्या घरी आलेल्या असतात. पन्ना रडतच म्हणते की अप्पू अगं प्लीज आपल्या घरी चल, त्या घराला तुझी गरज आहे, तुझ्याशिवाय ते घर अगदी सुनं सुनं आहे. अप्पू मात्र त्यांना हात जोडण्यापासून थांबवत असते, आणि तेव्हाच सारिका त्या रागाने आता अप्पूला परत पाठवणार नाही असं स्पष्टपणेच सांगतात. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.